पुणे सोलापूर महामार्गावर पाटस परिसरात एक भीषण अपघात घडला। सोलापूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसला एका भरधाव कंटेनरनं ओव्हरटेक करताना जोरदार धडक दिल्याने बस रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली। अपघाताची तीव्रता इतकी होती की बसच्या पुढील व मागील भागाचे मोठे नुकसान झाले। मिळालेल्या माहितीनुसार एसटी बस आपल्या मार्गाने प्रवास करत असताना कंटेनर चालकाने निष्काळजीपणे ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला। यावेळी बसला जबर धडक बसल्याने चालकाचे नियंत्रण सुटले। महामार्गावर सुरू असलेल्या रुंदीकरणाच्या कामामुळे रस्ता अरुंद झाल्याने बस थेट कडेला जाऊन पलटी झाली। अपघातानंतर बसमध्ये प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। आरडाओरड सुरू असताना जवळील हॉटेलमधील कर्मचारी व स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली। त्यांनी बसच्या खिडक्या व दरवाजातून सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले। या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। फक्त 2 ते 3 प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले। दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून कंटेनर चालकाविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। पाटस परिसरात सुरू असलेल्या रस्ते कामांमुळे वाहतूक व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। वेग आणि घाई यांची किंमत अनेकदा जीवावर जाते। नियम पाळले तरच प्रवास सुरक्षित होतो, अन्यथा एक चूक आयुष्यभराची शिक्षा ठरू शकते। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।